तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप. सरसकट पुजाऱ्यांवर आरोप नको. पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती. 35 पैकी 21 आरोपी फरार. खुलताबादचं नाव रत्नपूर करण्याची मंत्री संजय शिरसाटांची मागणी. शिरसाटांच्या मागणीवरनं इम्तियाज जलील आक्रमक. शिवसेना आणि भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाचा अवतार म्हणणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. तर भाजपच्या डोक्यातला कचरा काढा. राऊतांचा पलटवार. भाजप महाराष्ट्रात कसा जिंकलाय ते जनतेला माहितीये. 55 लाख मतं कशी वाढली? काँग्रेस नेते राहुल गांधींचा सवाल. तर वक्फ कायदा हा संविधानावर हल्ला. राहुल गांधींचा हल्लाबोल. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकर होता तुरुंगात. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली 4थी सुनावणी उद्या होणार. जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला हजर राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 4 महिने पूर्ण. 4 महिने उलटूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत. एसआयटी सीआयडी नेमूनही आरोपी कृष्णा आंधळे फरारच. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीचा फोन. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी. दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.